मकर संक्रांतीला सुगड पूजन करण्याची परंपरा फार खास मानली गेली आहे किंवा सुगड पूजन सुद्धा अनेक भागात आपापल्या पद्धतीने केलं जातं। ही रीत म्हणजे सौभाग्याची पूर्णता आणि स्थैर्याचं प्रतीक आहे। पण सुगड म्हणजे नेमकं काय? तर सुगड म्हणजे गव्हाची कणसं, ऊस, ज्वारी, बाजरी, हरभरा, तीळ, खोबरं, गूळ अशा धान्यांनी आणि नैसर्गिक वस्तूंनी भरलेला सौभाग्याचा काळ्या किंवा तांबड्या मातीचा कलश असतो। लग्नानंतर पहिली 5 वर्ष स्त्रीच्या जीवनात सौभाग्याची परीक्षा आणि स्थिरतेचा काळ मानली जातात। अनेक भागात 5व्या वर्षी सुगड देणं म्हणजे संसार आता स्थिर झाला आहे अशी कृतज्ञतेची भावना असते। सुगड देण्यामागचं आध्यात्मिक महत्त्व म्हणजे घरात अन्नधान्याची कमतरता कधीच पडू नये, लक्ष्मीची कृपा कायम राहावी, पती पत्नीचं नातं मजबूत व्हावं आणि पुढील आयुष्य सुख समाधानाचं जावं असा विश्वास आहे। सुगडमधील प्रत्येक धान्य अन्नपूर्णा देवीचं रूप मानलं जातं। अन्नदान हे सर्वोत्तम दान म्हणून सुगड देणं